नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे ट्रक ड्रायव्हरची शेवटची ट्रिप. ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर भालचंद्र यांनी पाठवली आहे. कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. गावोगावी ग्राम सडक योजनेची कामे जोमाने चालू होती. निवडणुका लागणार असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची लगबगही होती. त्यावेळी रस्त्यावर डांबरीकरण जरी करीत असले तरी पण साईड गटार व इतर बाकी कामांसाठी सिमेंट लागतच असे. सिमेंटचे कॉन्ट्रॅक्ट विलासच्या मालकाला मिळाल्याने त्याला जागोजागी ट्रकने सिमेंट पोच करावे लागत असे. सिमेंट ट्रकमध्ये भरण्यासाठी आणि उतरवण्यासाठी 3-4 हमालही नेहमी विलासच्या सोबत राहत असत. आज पण विलासला बाहेरगावी म्हणजे माणगावला एका मोठ्या साईटवर सिमेंटची ट्रिप घेऊन जायचे होते. ती साईट मोठी असल्याने ऑर्डरही मोठीच असायची. त्यामुळे त्यांनी शहरातील ज्या ऑर्डर आल्या होत्या त्या साईटवर सिमेंट पोच करून मग माणगावची ट्रिप घेऊन जाण्याचा बेत त्याने आखला होता. ती ट्रिप त्याला एकट्यालाच घेऊन जावे लागत असे, कारण त्या साईटवर काम करणारी माणसे स्वतः सिमेंटच्या बॅगा ट्रकमधून खाली करत असल्याने त्याच्यासोबत हमाल जात नव्हते. तो भरभर शहरातल्या ट्रिपा मारत होता. तरी संध्याकाळचे 4:30 वाजलेच. शेवटची ट्रिप मारून आल्यावर विलासने ट्रक गोडाऊनच्या शटरजवळ लोड करण्यासाठी उभा केला. त्याला गोडाऊनमध्ये कोणीही दिसले नाही. हमाल लोक सकाळपासून काम करून थकल्याने ती चहा पिण्यासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे तो वॉचमॅन काकांकडे जाऊन म्हणाला, ही घ्या चावी, मी घरून जेवण करून 7 वाजता येतो. तोपर्यंत हमाल लोकांना सांगा की ट्रक लोड करून ठेवा आणि जर कोणती अडचण आली तर लगेच मला फोन करा. असे बोलून विलास घरी जेवण करण्यासाठी निघून गेला. काही वेळाने हमाल ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅगा लोड करून आपापल्या घरी निघून गेले. विलास बरोबर 7 वाजता जेवण करून सोबत जेवणाचा डबाही घेऊन आला. पण त्यांनी सोबत आणलेला जेवणाचा डबा तो खाऊही शकणार नव्हता हे त्याला थोडीच माहीत होते, कारण समोर विलासची कित्येक दिवसापासून तो वाट पाहत बसला होता. वॉचमॅन काकांकडून ट्रकची चावी घेतली. ट्रक सुरू करून तो निघाला माणगावच्या दिशेने. एरवी माणगावची ट्रिप असली की विलास लवकर ट्रिप घेऊन निघत असे. तिथेच मुक्काम करून सकाळी परत येत असत. पण आज शहरातल्या ट्रिपा जास्त असल्याने त्याला उशीर झाला होता. रात्रीचे 8 वाजून गेलेले. पण रस्ता नेहमीचाच असल्यामुळे कोणतीही काळजी करण्यासारखी गोष्ट नव्हती. शहराच्या बाहेर पडल्यावर त्याने ट्रकचा वेग वाढवला. आजच्या जास्त कामामुळे त्याला थकवा जरी आला असला तरी विलास प्रसन्न मनाने ट्रक चालवत होता, कारण या ट्रिपमध्ये त्याला सिमेंटच्या बॅग खाली करण्याचे जास्तीचे पैसे मिळत होते. साईटवरच्या माणसांसोबत त्याची चांगली ओळख झाल्याने ते विलासला सिमेंटच्या बॅग खाली करण्यासाठी नेहमी सोबत घेत असत. विलास ड्रायव्हिंग करून ट्रकमधून सिमेंट खाली करण्याचेही काम करत असे. त्यामुळे त्याची थोडीवर कमाई पण होत होती. त्यामुळेच की काय तो या मालकाकडे आनंदाने काम करत होता. शिक्षण नसल्याने त्यात घरची परिस्थितीही बिकट. त्यात गावाकडे कायमस्वरूपीची कामंही मिळत नव्हते. म्हणून विलास पुण्याला आला होता. पुण्याला येऊन हे ट्रक ड्रायव्हिंगचे काम तो नाईलाजास्तव करत होता. ट्रक चालवण्याचे काम करता करता आता त्याला जवळपास 4 वर्ष झाली होती. जुन्या मालकाकडचे ड्रायव्हिंगचे काम सोडून तो या सिमेंटच्या एजन्सीमध्ये 4 महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. विलास ट्रक घेऊन शहराच्या बाहेर पडला होता. 1-2 वाहने सोडली तर पूर्ण रस्ता काळोखाच्या
छत्रछायेत बुडून गेला होता. त्या अंधाऱ्या काळोखाला छेदत ट्रक कच्चा रस्ता ओलांडून ताम्हिणी घाटाच्या रस्त्याला लागला. घाटाचा परिसर असल्याने वाहनांची वर्दळही कमीच होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दनकाळ पिच्च्याच्या सारखी वाटणारी झाडे. त्या झाडांमधून येणारा वारा अंगाला वेगळा थंडावा देत होता. विलास ट्रक घेऊन ताम्हिणी घाटाच्या 2 किलोमीटर आतील भागात आला असेल. तोच थोडं पुढे जाताच रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात काहीतरी हलताना दिसले. जसा ट्रक त्याच्या आणखीन जवळ गेला तसं त्याला समजलं की कोणीतरी व्यक्ती ट्रककडे बघून लिफ्ट मागत उभी आहे. विलासने एकदा घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 10:30 वाजलेले. इतक्या रात्री हा माणूस इकडे काय करतोय? कदाचित कोणी मजूर असेल, पण आजूबाजूला कसले बांधकाम किंवा बाकी काहीच गोष्टी नाही. विलासने जास्त डोक्यावर ताण न देता ट्रक त्याच्या बाजूला नेऊन थांबवला. असे म्हटले जाते की जेव्हा कोणासोबतही वाईट घटना घडायची असते त्यावेळी त्या माणसाची बुद्धी काम करत नाही. तसेच काहीसे विलाससोबत झाले होते. समोर एक 50शीतले गृहस्थ उभे होते. उंचीने मध्यम, केस पूर्णपणे विरळ झालेली आणि डोळ्यांना भिंगाचा मोठा चष्मा. क्या चाचा, किधर जाना है? विलास त्याला विचारता झाला, पण समोरून काहीच उत्तर नाही. तो एकटक विलासच्या चेहऱ्याकडे बघत बसला. विलासने पुन्हा एकदा थोड्या मोठ्या आवाजात विचारले, अरे चाचा, सुनाई देता है? मैंने पूछा किधर जाना है? आगे चौराहे पर छोड़ दो, मैं वहां से चला जाऊंगा. विलासने त्याला ट्रकमध्ये घेतलं, पण तो पुढे बाजूच्या सीटवर न बसता विलासच्या सीट मागे सरकून बसला. अंधाराला चिरत ट्रक पुढे निघाला. ट्रकमधल्या शांततेला भंग करत विलास बोलता झाला, वैसे आप इतने रात गए, यहाँ क्या कर रहे थे? गांव से आया था, एक टेम्पो वाले ने यहाँ पर ही उतार दिया और फिर किसी गाड़ी का इंतजार करते फिर आप आ गए. आपका शुक्रिया अदा करना तो भूल ही गया. अरे कोई बात नहीं, आपका स्टॉप आए तो बता देना. ट्रक जसा जसा पुढे जात होता तशी रस्त्यावरची वर्दळ सुद्धा कमी होत होती. क्वचितच एक गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत ओव्हरटेक करून निघून जाई. रात्र आणखीनच गडद होत चालली होती. खूप वेळ झाला. शीटच्या मागून काहीच हालचाल किंवा आवाज आला नव्हता. विलासने सहज ट्रकच्या आतील आरशामधून मागे पाहिले आणि विजेचा करंट बसल्यासारखा तो शब्द झाला, कारण मागे ती व्यक्ती नव्हती. शीटच्या मागील जागा पूर्ण रिकामी होती. विलासने ताबडतोब ट्रक बाजूला थांबवला व मागे वळून पाहू लागला. हा अचानक कुठे गायब झाला? जमिनीने गिळलं की आकाशाने खाऊन टाकलं? तसं विलास आजच्या आधुनिक विज्ञानाच्या जगामधला भूत पिशाच हे असलं काही त्याचं मन मान्य करायला तयार नव्हतं. तो लागलीच ट्रकमधून खाली उतरला आणि आसपास पाहू लागला. बाहेरचं वातावरण बर्फासारखं गोठून टाकणारं होतं. आजूबाजूला मिठ्ठ काळोख. विलासने ट्रक बंद केला नव्हता, त्यामुळे ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश तेवढा पडला होता. रातकिड्यांची किरकिर त्या मशान शांततेत भंग आणत होती. विलासने ट्रकच्या चहूबाजूला जाणीवपूर्वक पाहिले, पण कुणीच सापडले नाही. शेवटी कंटाळून तो परत ट्रकमध्ये बसायला वळला. पण जसं त्याने ट्रकचा दरवाजा उघडला तसा त्याला एक जोराचा हादरा बसला. ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर तोच मगाचाच माणूस बसला होता. आता तो माणूस इतका भयंकर दिसत होता की कोणी कमजोर हृदयाच्या माणसाला हा झटका सहन झाला नसता. त्याच्या डोक्यावर जबर जखम होती. डोकं अर्ध्या बाजूने फुटलेलं, त्यातून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्याच्या पूर्ण तोंडावर जखमा होत्या. एक क्रूर हास्य करत तो विलासकडे पाहत होता. विलासची किंकाळी तोंडातच दाबली गेली. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिकडून ट्रकच्या मागच्या बाजूला धाव घेतली. इतके भयंकर दृश्य विलासने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्याने आजवर अनेक प्रवासही केले होते, पण आज जे बघितलं ते मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे होतं.
आता तो धावत धावत ट्रकपासून खूप दूर आला होता. लांबूनच त्याला एक ट्रक येताना दिसला. याची मदत घेऊन आपल्या ट्रकपर्यंत जाऊ आणि याच्यासोबतच इकडून बाहेर पडू असं मनाशी ठरवून विलासने लिफ्टसाठी त्या ट्रकला हात केला आणि तो ट्रक थांबला सुद्धा. आतमध्ये एक वयस्कर गृहस्थ होते आणि त्याच्या बाजूला कोणीतरी अंगावर घेऊन झोपलेलं, कदाचित किन्नर असेल. काका, मला पुढे सोडता का जरा? त्या ट्रकवाल्याने मान हलवून बसायची खूण केली. काय साहेब, कपड्यावरून तर तुम्ही चांगल्या घरचे दिसता आणि इतक्या रात्री अशा आडमार्गावर? नाही काका, मी माल घेऊन जात होतो, पण रस्त्यातच माझ्यासोबत दुर्घटना घडली म्हणून मी घाबरत पळत मागे आलो. तुझ्या बाबतची ती दुर्घटना आणि दुसऱ्यांच्या बाबतची ती दुर्घटना नाही का? काकांचा आवाज पुरता बदललेला. त्या आवाजामध्ये आता भलताच राग होता. विलासने घाबरत घाबरत काकांकडे पाहिले, पण ते काका नव्हतेच. तो मगाचाच माणूस त्या काकांच्या शरीरातून जन्म घेत होता. आता तो माणूस नजरेतून आग ओकत होता. विलासची तर बोबडीच वळली. त्याने ना आव बघितला ना ताव. तशीच त्या ट्रकमधून लगेच बाहेर उडी मारली. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकमधून उडी मारल्यामुळे विलासला खूप ठिकाणी खरचटलं, रक्त आले. पण आता त्याला काही करून या संकटातून बाहेर पडायचे होते. स्वतःला किती लागलंय, किती खरचटलंय हे बघत बसण्यापेक्षा तो धावत राहिला तसाच. पण याच्यापेक्षा जीव वाचला हेच त्याला पुरेसं होतं. धावत धावत विलास त्याच्या ट्रकपर्यंत आला. ट्रकची पार्किंग लाईट चालूच होती. ट्रकमध्ये बसून त्याने ट्रक तातडीने चालू केला. तेव्हा कुठे जाऊन त्याच्या जीवात जीव आला. थोडं पुढे जातो न जातो तेच त्याला परत शीटच्या मागे हालचाल जाणवली. त्याने मिररमधून मागे बघितले. तोच माणूस मागे बसून विलासकडे बघून हसत होता. डोळे खूप नीट गेलेले. डोक्यावर पुन्हा तीच जखम, त्यातून ओघळणारे रक्ताचे पाट. विलासकडे बघून हसताना ते रक्त त्याच्या ओठातून दातावर येत होतं. डोक्यावर सडत असलेल्या जखमेचा दुर्गंध पूर्ण ट्रकभर पसरला होता. विलास आधीच्याच प्रसंगातून सावरलाही नव्हता. तेच पुन्हा हे भयानक दृश्य, किंबहुना त्याहूनही भयानक. न राहून विलासच्या तोंडातून जोरात किंचाळी आली. त्याने लागलीच ब्रेक मारला, पण ब्रेक मारताच ट्रक थांबण्याऐवजी ट्रकने अजून वेग धरला. ट्रकचा ब्रेक फेल झाला होता. विलासचे सर्व प्रयत्न अपयशी झाले. रडलेल्या आवाजात त्याने त्या माणसाला विनवणी केली, जाऊ दे मला, मी काय बिघडवलं आहे तुझं? अत्यंत क्रूर आवाजात तो माणूस बोलायला लागला. काय बिघडवलंय? काही महिन्यापूर्वी याच रस्त्यावरून जाताना माझा अपघात झाला होता. तू बघितलंस आणि माझ्याजवळ सुद्धा आला नाहीस. तू मला दवाखान्यात नेलं असतंस तरी मी वाचलो असतो रे. घरी पोरं बाळ अजूनही या आशेवर असतील की त्यांचे बाबा आज ना उद्या येतील. तुला जरा सुद्धा दया आली नाही माझी. मला बघून तसा सोडून निघून गेलास. मी त्या दिवसापासून कित्येक रात्री तुझीच वाट पाहत होतो, पण आज तू आलाच. आता मला मुक्ती मिळेल. तू आता भोग तुझ्या कर्माची फळं. अरे पण यात माझी काय चूक? मी सुद्धा घाबरलेलो होतो तेव्हा. विलास विनवणी करत म्हणाला, तुझी एवढी चूक होती की ज्या ट्रकने माझा अपघात केला होता त्या ट्रकचा ड्रायव्हर तू स्वतःच होतास. आता विलासच्या डोळ्यासमोर त्या रात्री घडलेला प्रसंग दिसू लागला. विलास जुन्या मालकाकडे ट्रक चालवत होता. तेव्हा याच घाटातून जात असताना त्याच्या ट्रकचा एका मोटरसायकलसोबत अपघात झाला होता. पण पोलिसांच्या भीतीने त्याने ही घटना कोणालाही सांगितली नव्हती. त्या रात्रीचं त्याला सगळे आठवले. पोलिसांच्या भीतीने त्याने त्या माणसाला तसंच तिथे मरून दिलं. आणि इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर कोणाला काय समजतंय असे म्हणून तो तिथून भरधाव वेगाने ट्रक घेऊन निघून आला होता. विलास मागच्या आठवणीतून बाहेर पडतो न पडतो तोच त्याच्या ट्रक समोर एक मोठे झाड आले आणि एक मोठा कर्कश आवाज करत ट्रक त्या झाडाला जाऊन आदळला.
दुसऱ्या दिवशी त्या झाडावर लटकलेले विलासचे प्रेत पोलिसांनी खाली काढले तेव्हा त्याच्या डोक्यावर जखम होती. डोकं अर्ध फुटून त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहत होते. पोस्टमॉर्टममध्येही काही सापडले नाही. अजूनही त्या रस्त्यावर रात्री कोणीतरी व्यक्ती म्हणजे विलास लिफ्ट मागताना दिसतो आणि जो कोणी त्याला लिफ्ट देतो त्याचा अपघात झाल्या वाचून राहत नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भयकथेत. धन्यवाद.